काय सोनूबाई, इतका वेळ लावायचं का ग? मम्मी, मी काय बाहेर उन्हाळ्याला नव्हते गेले. यशच्या घरी बसून अभ्यास करत होते. गो बाई, तू मम्मी, असं काय बघतेस? तुला माझ्यावर विश्वास नसेल ना तर जाऊन यशच्या आईला विचार. हो का? अगं मग ठीकच आहे. यशमुळे तू अभ्यासाला तरी लागलीस. ती श्रेया घरी आली ना की अभ्यासाच्या नावाखाली काय करत असतं ना तुमचं तुम्हालाच ठाऊक. सोनू, इथे मोबाईल वर गेम खेळत पत्कल मारून बसू नकोस. अगं कल्पीच्या लग्नाची लिस्ट तयार करायची आपल्याला. तिच्या बॅग मध्ये सगळं कसं मोजून मापून वस्तू भरल्या पाहिजेत, कळलं ना? चल 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 लवकर. आता कोर्टाची तारीख पडणार. त्या दिवशी काही झालं तरी शिरीष रिसबूड कोर्टात पोचता कामा नये. तो जो कोर्टात पोचला तर निकाल कोणाकोणाचा लागेल हे तुला चांगलं माहिती आहे. गुड नाईट यश. सेंड. इडियट, ही काय वेळ आहे का व्हिडिओ कॉल करायची? कोणी बघितलं ना तर? बघू दे, मग कळू द्या लोकांना मी तुला कशा शिव्या घालतोय ते. इडियट मी नाही, इडियट तू आहेस. आज तुझ्यामुळे आम्ही मला 2 तास तावून गेलाय. सगळा अभ्यास मला एका दिवसात नाही का करायचा? हसू नको, डोक्याचा भुगा झालाय माझा तुझ्यामुळे. नाउ यू हॅव टू पे फॉर इट. फॉरगेट इट. ओके? फॉरगेट इट वगैरे चालणार नाही. तुला यावं लागेल माझ्या बरोबर. का? तू कुठे चाललायस? बोलवलं एका ठिकाणी सेलिब्रिटी म्हणून. मग मी कशाला येऊ? तू तिकडे वरती डान्स करणार आणि मी खाली बसून टाळ्या वाजवणार. सॉरी हा, माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. एक कमवान यार सोनाली, भाव नको कमवा तू. ती भाषण भेटणं जाम बोर असतात. तू आलीस ना तर जरा टाइमपास तरी होईल, आणि आली नाहीस ना तर मी अभ्यासच करणार नाही. जा. हे तू ब्लॅकमेल करतोय आणि ते पण मला? तसं समज हवं तर. सोनू, ऐकलं का ग? हा, हे बघ पाणी इथे ठेवलंय. सोनू, एवढ्या रात्री अभ्यास करतेस तू? हा सूर्य काय रात्रीच उगवला की काय? मम्मी, मी ना आता ठरवलंय खूप सिरियसली अभ्यास करायचा. 12वीचं वर्ष आहे ना. कर कर बाई, अभ्यास कर. 12वीचं वर्ष आहे तुझं. आधीच कल्पीच्या लग्नाच्या तयारीमुळे वेळ वाया गेलाय तुझा. अभ्यास कर हा बाळा. काय चाललंय तुझं? माझं कुठे काय चाललंय? सोनू, काय झालं? काय
पुस्तकात काय लपवतेस का? नाही मम्मी. नाही, आवाज इथून आला असं मला वाटतंय. काय काय झालंय ते? काय काय लपवते का? दाखव मला. मम्मी नाही ग. नाही नाही ग, पुस्तकात काही असणार आहे. एक मिनिट थांब. अभ्यास करताना तुला मोबाईल कशाला लागतो ग? सोनू, अगं मी दिसते मोबाईल मध्ये. अगं बाई, अगं मम्मी, काय? हे ना नवीन सिक्युरिटी ऍप आहे. त्यात जो मोबाईल चोरी करतो ना त्याचा फोटो दिसतो, म्हणून तू दिसते. आणि ह्याचं लाईव्ह फुटेज पोलीस स्टेशनला जातं. पप्पांनीच इन्स्टॉल करून दिलाय सेफ्टीसाठी. पण मी चोर आहे का? अगं तसं नाही, पण तू आता फोन घेतलास ना म्हणून. पण तुला अभ्यास करताना मोबाईल लागतोच कशाला ग? हा, अगं त्याचं काय झालं, हे बघ, मी आहे ना हा क्वेश्चन आहे ना हा श्रेयासोबत डिस्कस करत होते, पण अचानक फोन कट झाला. नो रेंज. काय नाही ह्या रेंजचं, क्वेश्चन पण अर्धवट राहिला ना आमचा. वैतागच आहे का या मोबाईलचा? तुला सांगते, तुझ्या मावशीशी मी बोलत होते, साड्यांबद्दल बोलत होते, तर 5 मिनिटाच्या कॉल मध्ये 4 वेळा फोन कट झाला. बोल, यांना फोन वाल्यांवर ना केसच केली पाहिजे. तुझ्या अभ्यास कर उगाच वेळ वाया जायला नको ना. हा, आता कल्पीच्या लग्नात एक तर तुला वेळ मिळणार नाही. हा, हे घे आणि तो फोन बाजूला ठेव. हो. कळलं ना? हा, अभ्यास कर. हा, तुम्ही मेले असते ना तुझ्यामुळे. चले, उगाच काहीतरी फालतू फेकू नको. मला माहिती तू काकूंना किती शेंड्या लावतेस ते. काकूंना ना मोबाईल मधलं जास्त काही कळत नाही, म्हणून तू त्याचा फायदा घेतेस. आहे नो. ए, तू काय वेगळं करतोस रे? हा, तू थांबच, उद्या आली ना की बघूनच घेते तुला. हा, चल चल, गुड नाईट. बाय, गुड नाईट. शिरीष, हे बघवत नाही रे माझं घर असं विखुरताना. बाबा, बाबा हो, असं काय करताय? असं काही नाहीये खरंच. अरे तू कितीही असं म्हणालास ना तरी मला दिसतंय घरातल्या सगळ्यांची तोंड वेगवेगळ्या दिशेला होत आहेत. अरे देवाच्या घरी जाण्यापूर्वी मला सगळ्यांना पुन्हा एकत्र बघायचे. बाबा नका ना असं बोलू प्लीज. तुम्ही अजून आम्हा सगळ्यांना हवे आहात. अरे मी असणारच आहे. मला अजून नातवंडांची लग्न बघायचे, पतवंडांची खेळायचे. पण तोवर तुम्ही सगळे असे वेगवेगळ्या दिशेला बघणार आहात का? अरे मला नाही बघवत रे, सगळं नाही बघवत. सरकार, त्यांची ही नोटीस आली डिपार्टमेंटकडे. त्यांनी ऑफिसमध्ये कोण कोण भेटायला आलं होतं त्याची नोंद असलेलं रजिस्टर मागवलंय. तुमच्या ज्या बिल्डरने तक्रार केली ना तो शिरीषला भेटायला आलेलाच नाहीये गेल्या महिनाभरात. शिवाय त्या बिल्डरचं जे काही प्रकरण होतं ना त्याची फाईल आधीच मंजूर झालेली आहे. मग ते फाईल मंजूर केल्याचेच पैसे दिले असं दाखवू की. वाह, म्हणजे आधी काम केलं आणि नंतर पैसे घेतले असं म्हणणार आहात का तुम्ही? सरकार, मी सोडा, काळं कुत्र तरी विश्वास ठेवणार आहे का आपल्यावर?
आता तो तिकडं कोर्टात पोहोचला तर प्रश्न येईल ना, विश्वास ठेवायचा का? म्हणजे काय 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 ठरवलंय काय सरकार तुम्ही? त्याला गायब वगैरे करणार असेल ना तर माझ्या गळ्याला फास लागेल आधीच सांगतोय. तुम्ही काही नाटकात काम करायचे का? डायलॉग वगैरे मारता म्हणून म्हणलं. सरकार हे पटेल बिल्डर कडून सेटलमेंट आलं. वा, गुड. तुम्ही आलात आणि आमची सगळी भिजत पडलेली घोंगडी वाळत पडायला लागली. नाईक साहेब, तुम्ही इथे काय करताय? हे आपलं हे काय त्याची चहा प्यायला आलो होतो. आम्हीच बोलवले ना चहा पाण्याला. म्हणलं काय आहे ते मिटवून टाका म्हणलं. काय आपल्या घरच्यांचेच प्रॉब्लेम असे पेंडिंग राहता कामा नाहीत ना. काय म्हणतो मी, हे घोंगडं बी धुवून वाळत पडू दे की. काय आपल्या घरी शुभ कार्य आहे, त्या निमित्तानं समधींची समधी कामावून जाऊ देत, म्हणजे त्या लेकीला पण आशीर्वाद मिळतील लोकांचे. काय हो साहेब, काय म्हणतो तुम्हाला पटतंय का? काय पटतंय का मी काय बोलतोय ते? म्हणजे काय सरकार, आपण राज्यकर्ते आहात, रक्षणकर्ते आहात, तुम्ही म्हणाल तसं. पण शिरीषला पटलं पाहिजे ना. तो पटला प्रिन्सिपल वाला माणूस. त्याचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेष. आणखीन काय पाहिजे? साहेबच समोरून तयार आहे प्रकरण मिटवायला. काय होत तुम्ही? हा, तेव्हा घरी जा आणि तुमच्या बंधुराजांना समजावा. त्यांना म्हणावं कायमचं घरी बसायचं नसल ते ही केस मागे घ्या. विषय संपला. हो. हो म्हणाले ते. हो. अरे एवढे पैसे? अरे पहिल्यांदा एवढे पैसे मी तुझ्या हातामध्ये पाहतीये. मी पण साठवले. आनंद, पुढल्या महिन्यामध्ये आपण 3 जण बाहेर जाऊयात का कुठेतरी? अश्विनी, घरात परिस्थिती काय आहे आणि तुला काय सुचतंय? काही चुकीचं सुचत नाहीये आता. तू दादांना पण सांगितलं ना काय म्हणाले ते? ते त्यांचा इगो सोडायला तयार नसतील तर मग आपण आपल्या इच्छा मारून का जगायचं? माझी स्वतःचीच इच्छा नाहीये कुठे बाहेर जायची. तुला ना मन मारून जगायची सवयच लागली. सारखं आपलं कॉम्प्रोमाइज. अश्विनी प्लीज. आनंद, मी तुला काय ओळखत नाही का? पगार कमी पडतो म्हणून रात्र रात्र मेहनत करतोस ओव्हर टाइमचे एक्स्ट्रा पैसे मिळवण्यासाठी. तुला वाटत नसेल का रे 4 पैसे साठवावे, बाकीच्या लोकांसारखी मजा करावी, बाकी काही नाही तर मग गाण्यांचे कार्यक्रम ऐकावे? पण हे आपल्या घरातल्या लोकांना कळेल तेव्हा ना. नाही, मला असं म्हणायचं नाहीये की तुझ्या दादांनी त्यांच्या आजूबाजूच्या लोकांप्रमाणे पैसे खावेत, पण उगाच नको त्या लोकांच्या वाकड्यात शिरून आपली स्वतःची नोकरी तरी नाही ना घालवायची. आधीच सांगून ठेवतो, हे एक्स्ट्राचे पैसे
घरात द्यायचे नाही. तुला खर्च नसतील करायचे स्वतःसाठी तर मग ठीक आहे, आपण स्वरासाठी वापरू. बाय द वे, हे एवढे पैसे आले कुठून? ओव्हर टाइमचे तर सगळे पैसे आले तुझे. बोनस वगैरे लागलाय का तुला? पण एवढा बोनस काय रे? बँक बिंग लुटलीस की काय बायको आणि मुलीसाठी? हे बघ, असं काही केलं असशील ना तर अजिबात पाप लागणार नाहीये तुला. सांग ना कुठून आणले पैसे? स्वतःच घर लुटलंय मी. काय काय बडबडतोस तू? काय झालं? आनंद, आनंद, काय बघते मी? तू चक्क अभ्यासाला बसलायस? नौटंकी बंद करा. मी येणार हे माहित होतं म्हणून पुस्तक घेऊन बसलायस ना? मला स्वतःला काही कळतच नाही असं वाटतं का तुला? त्याचा आता अभ्यासच करत नाही तुझ्या बरोबर. ए नौटंकी, इकडे ये आणि हे चिप्स खा. एवढूचा अभ्यास करून खूप दमला असशील ना, म्हणून आणलं. असं मला टोचून टोचून बोलतेस ना, अजिबात चिप्स देणार नाही तुला मी. मला नकोच आहेत. तुझ्यासारख्या भुक्कडसाठीच आणलेत ते. आणून आणून काय आणले चिप्स? एवढ्या मोठ्या यशोधन रिसबूट साठी चिप्स आणलेस तू? चिप्स आणलेत ना, तेवढं बघ. तसे बरे झाले. मूड ओके आहे का आता? यश, तुला राग नसेल येणार तर एक सांगू? बोल ना. सारिका सोबत जरा रूडच वागलास तू. ऍज इफ तुझ्या काकाच्या वागण्याला ती एकटीच रिस्पॉन्सिबल आहे. असं कसं असेल ना यश? तू काकाला विचारलं पण नाही प्रॉब्लेम काय? तुला सांगत होते की एकदा तिचं ऐकून घे, पण रागाच्या भरात तू निघून गेलास. हे चुकलं ना तुझं? तू तिची साईड पण ऐकून घ्यायला हवी होतीस, कारण नाण्याला नेहमी दोन बाजू असतात आणि टाळी कधीच एका हाताने नाही वाजत ना. ऍज अ जेंटलमॅन तू तिला सॉरी म्हटलं पाहिजेस. तू लहान आहेस तिच्यापेक्षा यश. चल मग आता कॉल कर तिला. स्पीकरवर टाक ना. हा यश, बोल. तुम्ही नंबर सुद्धा सेव्ह केलात का माझा? हो, काही असलं तरी तू माझ्या मित्राचा पुतण्या आहेस ना. आणि तुमच्या घरात फक्त तुलाच आमच्या मैत्रीबद्दल माहिती आहे. सो तुझा नंबर सेव्ह करणं माझ्यासाठी खूप मस्ट आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीही तुझी फॅन आहे. आणि आय नो तू माझा नंबर सेव्ह केलेला नाहीयेस. आय एम सॉरी. इट्स ओके यश. असं काही कंपल्शन नाहीये की तू माझा नंबर सेव्ह करावास. नाही नाही नाही, फक्त त्यासाठी नाही. मी तुम्हाला भेटलो तेव्हा तुमच्याशी वाटेल तसा बोललो, म्हणून आय एम रिअली सॉरी. मी काकाकडून सगळी सिच्युएशन समजून घ्यायला हवी. मे बी त्याच्या डोक्यात काहीतरी वेगळं चालू होतं आणि म्हणून तो तसा वागला. आणि मी उगाच मिसअंडरस्टँडिंग करून घेतलं, म्हणून खरंच सॉरी. इट्स ओके यश. जे झालं ते विसरून जा. मी आणि तुझा काका हॉटेलमध्ये गातो, कारण गाणं हे आमचं पॅशन आहे. पण म्हणून त्यावरून आमचं कॅरेक्टर जज करणं थोडं चुकीचंच आहे ना यश. आणि तुझा काका जरी तुझ्यापेक्षा वयाने मोठा असला
तरी लाईफ इझी नाहीये त्याच्यासाठी सुद्धा. आणि प्रॉब्लेम्स मध्ये प्रत्येकालाच फ्रेंडची गरज असते आणि तीच फ्रेंड आहे मी तुझ्या काकाची. आय होप यू अंडरस्टँड. या मला कळतंय सगळं. सॉरी वन्स अगेन. टेक केअर अँड ऑल द बेस्ट. थँक्स. बाय. बाय. ती गोड आहे ना सारिका. नाही गुड असेल ते असू दे, पण माझ्याकडून थँक्स तुलाच. खूप गिल्टी वाटत होतं मला, मी स्वतःच जे वागलो त्यामुळे. हो ना, मग का बोलावं असं? डोकं ना जरा जागेवर ठेवत जा. तू कितीही जेंटलमॅन सारखा वागलास ना तरी अभ्यासातून तुझी सुटका नाहीये, कळलं ना? उगाच ऍक्टिंग करत होतास ना मगाशी, आता खरोखर अभ्यास कर आणि मला बोलून दाखव आन्सर्स. ऐक यश, काय होतंय? यश, काय झालंय? अरबट चरबट काही खाल्लं होतंस का? खाल्लं. काय खाल्लंस? तुझे चिप्स खाल्ले ना. पहिलं प्रेम असतं थोडं सिंपल, थोडं फिल्मी. दुसरं काही नसतं इतकं जेंटल, इतकं जुळणी. बदलून जाई दुनिया होते क्षणात मॅजिक. हरवून जाऊ दोघे विसरून सारे लॉजिक. स्वप्नातल्या फॅन्टसीचे वय असे. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.